भेंडीच्या रेसिपी तशा बऱ्याच झाल्या आहेत. आज आपण करतोय भेंडीची भजी. बाहेरून कुरकुरीत, आतून थोडीशी मऊ अशी गरम गरम तेलात तळली जाणारी ही भेंडी, मसाल्यांचा झणझणीत स्पर्श आणि प्रत्येक घासात कुरकुरीत आवाज, चपाती, भाकरी किंवा वरण भातासोबत परफेक्ट जुळणारी, एकदा खाल्ली की परत परत करावीशी वाटेल अशी ही रेसिपी. अगदी खास टिप्स वापरून केलेली ही रेसिपी पूर्ण पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आता भेंडीची भाजी करायची असेल किंवा भेंडीची भजी करायची असेल, भेंडी स्वच्छ धुवून पाणी नितळवून छान पुसून घ्यायची. शक्यतो ही रेसिपी करताना भेंडी कोवळी घ्यायची. भेंडींचे देठ आणि शेंडे कापून घ्यायचे. तुम्ही एका वेळेला एक एक भेंड घेऊन कापू शकता, पण हे असं केल्यावर थोडी वेळ वाचते. आता आपण घेतलेल्या या सर्व भेंड्यांचे चांगले स्लाइस करून घ्यायचे. म्हणजे आपण भेंडी फ्राय केले होते तसे नाही, असे एका भेंडीचे न तुटता 4 ते 5 किंवा त्यापेक्षा जास्त तुम्ही स्लाइस करू शकता. जितके स्लाइस जास्त तितकीच भेंडी जास्त क्रिस्पी होते. बरं, ही भजी करण्यासाठी भेंडी निवडताना जून भेंडी घ्यायच्या नाहीत, कारण जून भेंड्यांमध्ये बियाही जास्त असतात. कवळ्या भेंडींमध्ये बिया अगदी बारीक असतात. पाहू शकता, आपण घेतलेल्या सर्व भेंडींची छान स्लाइस करून झाल्या आहेत. पाहूया भजी करण्यासाठी लागणारं सर्व साहित्य. भेंडी तर आपण स्वच्छ धुवून चिरूनही घेतली आहेत. वाटीभर बेसन पीठ आणि त्याचबरोबर 2 ते 3 चमचे तांदळाचं पीठ, चमचाभर हळद आणि आवडीनुसार लाल तिखट, धणे जिरे पावडर आणि चवीपुरतं मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर. पाहिलात, अगदी घरात सहज उपलब्ध असणारं सर्व साहित्य या भजीसाठी लागणार आहे. आता भेंडीच्या क्वांटिटीनुसार लागेल तितकं बेसनचं पीठ आणि त्याचबरोबर तांदळाचं पीठ घ्यायचं. वाटीभर बेसन पीठ घेतलात तर 2 चमचे तांदळाचं पीठ घ्यायचं आणि यात घेतलेले आपण सर्व मसाले घालायचे आणि ते अगदी सुके खडखडीतच अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. मिक्स करून झाल्यावर यामध्ये पाणी घालायचं. एका वेळेला भरपूर पाणी घालायचं नाही, लागेल तसं थोडं थोडं पाणी घालून हे बॅटर तयार करून घ्यायचं. जास्त घट्टही बॅटर करायचं नाही आणि त्याचबरोबर जास्त पातळही करायचं नाही. बॅटर जर घट्ट झालं तर आपण भेंडीचे केलेले काप दिसत नाहीत. भेंडी मात्र क्रिस्पी छान तळली जाते. पण बॅटर जास्तच घट्ट असेल तर भजी लवकर नरम होते. त्यामुळे लागेल तसं असं थोडं थोडं पाणी घालून बॅटर मस्त पातळ सरसरीत करून घ्यायचं आणि एका बाजूला कढईमध्ये तेल गरम करत ठेवायचं. गॅसची फ्लेम मात्र मीडियम करायची. गॅसची फ्लेम हाय करून जर आपण तेल गरम केलं तर काय होतं, सुरुवातीचे आपले सर्व भजी बऱ्यापैकी करपतात आणि आतून कच्चेच राहतात. तेल गरम झाल्यावर भेंडी चिरलेल्या स्लाइस अशा स्प्रेड करून बॅटरमध्ये बुडवून हलक्या हाताने तेलात सोडायच्या. त्यामुळे त्या व्यवस्थित तळल्या जातात आणि दिसायलाही छान दिसतात. आपण भेंडी फ्राय करताना भेंडी पातळ चिरतो आणि ते पातळ काप तेलामध्ये सोडून छान तळून घेतो. तशीच पण ही थोडीशी वेगळी भेंडीच्या भजीची रेसिपी आहे. वेळात वेळ काढून एकदा नक्कीच करा. अहो, तुम्हाला काय, तुमच्या घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत ही भेंडीची भजी सगळ्यांना आवडेल. तुम्ही सुद्धा भेंडीची भजी अशी किंवा या व्यतिरिक्त इतर कोणत्या पद्धतीने करता का? जर करत असाल तर तुमची रेसिपी मला आवर्जून कमेंटमध्ये शेअर करा. बरं, नेहमीप्रमाणेच बोलता बोलता वेळ झाली आता निरोपाची. तुम्हाला जर आपली आजची भेंडीच्या भजीची रेसिपी आवडली असेल तर आपल्या रेसिपीला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेलचं बटनही दाबा आणि ज्याप्रमाणे तुम्ही आपल्या सर्व रेसिपीज पाहता त्याचप्रमाणे पाहत राहा. पाहता पाहता करतही राहा आणि करून झाल्यावर कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही केलेली तुमची भेंडीची भजी कशी झाली. तुम्हाला सांगते, अशी भेंडीची भजी फक्त सॉस नाही तर चहाबरोबर खायलाही सुंदर लागते. ह्या भजीवर तुम्ही वरून थोडासा चाट मसाला स्प्रेड केला तरीही ही भजी खायला अप्रतिम लागते.